नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋषिकेश वीरा मुकुटराव एरकर आणि पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर बायो विथ ऋषी सर, ज्यामध्ये आज आपण घेऊन आलो आहोत आपल्या एक्सक्रीशन आणि ऑस्मोरेग्युलेशन या चॅप्टरचा लास्ट टॉपिक म्हणजे आपल्याला बघायचं आज हिमोडायलिसिस आणि किडनी ट्रान्सप्लांट. बघा, हे दोन टॉपिक राहिलेले होते आपल्या या चॅप्टरचे, ते आज आपल्याला कव्हर करून घ्यायचे आहेत. ते म्हणजे हिमोडायलिसिस आणि किडनी ट्रान्सप्लांट. आता हिमोडायलिसिस आणि किडनी ट्रान्सप्लांट काय, तर हे आपल्याला आज बघायचं आहे. त्यासाठी आपण डायरेक्ट फोकस करूया की सर्वात आधी की हिमोडायलिसिस कशाला म्हणतो, हिमोडायलिसिस काय बघा. ठीक आहे. त्यानंतर वेन किडनीज डू नॉट फंक्शन नॉर्मली देअर इज अ अक्युमुलेशन ऑफ नायट्रोजियस वेस्ट इन द ब्लड. जेव्हा आपली किडनी नॉर्मली फंक्शन करत नाही, म्हणजे किडनी जर प्रॉपर फंक्शन करत नसली तर जे वेस्ट प्रोडक्ट आहेत, जे नायट्रोजियस वेस्ट प्रोडक्ट आहेत, त्याचं अक्युमुलेशन ते आपल्या ब्लडमध्ये मिक्सअप होतात, त्याचं अक्युमुलेशन होते ब्लडमध्ये. इन सच कंडिशन द पर्सन हॅज टू गो फॉर द आर्टिफिशियल मीन्स ऑफ फिल्ट्रेशन ऑफ ब्लड. अशा कंडिशनमध्ये, ज्या कंडिशनमध्ये तुमची किडनी प्रॉपर फंक्शन करत नाही आहे, तुमचे जे नायट्रोजियस वेस्ट प्रोडक्ट तुमच्या ब्लडमध्ये अक्युमुलेट होत आहेत, अशा कंडिशनमध्ये त्या पेशंटला आर्टिफिशियल ब्लड फिल्टर करण्यासाठी जावं लागते. ठीक आहे. तेव्हा फॉर दिस पर्पज डायलिसिस मशीन इज यूज. आणि याच अनुषंगाने, याच पर्पजसाठी, याच उद्देशाने तुमची जे डायलिसिस मशीन आहे, ज्याला आपण हिमोडायलिसिस म्हटलेलं आहे, ही मशीन वर्क करते. बघा, इज यूज which filter the blood, ते ब्लडला फिल्टर करण्याचं काम करते आउटसाइड द बॉडी, which filter the blood outside the body and hence also called as artificial kidney. ते की डायलिसिस एक अशी मशीन आहे की ते तुमच्या ब्लडला फिल्टर करण्याचं काम करते बॉडीच्या बाहेर राहून, आणि म्हणूनच या मशीनला आपण आर्टिफिशियल किडनी असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे. दॅट इज अबाउट द हिमोडायलिसिस आपण बघत आहे. हिमोडायलिसिसमध्ये आपण म्हटलं की जेव्हा तुमची किडनी नॉर्मल फंक्शनिंग करत नाही, आपल्या ब्लडमध्ये जे नायट्रोजियस वेस्ट प्रोडक्ट आहे ते अक्युमुलेट व्हायला लागतात, तेव्हा त्या पेशंटला आर्टिफिशियल फिल्ट्रेशनसाठी जावं लागते. त्या कंडिशनला एक डायलिसिस अशी मशीन आहे की ती तुमच्या ब्लडला फिल्टर करण्याचं काम करते, तसेच बॉडीच्या बाहेर राहून तुमचं ब्लड फिल्टर करत आहे, आणि म्हणूनच त्याला आर्टिफिशियल किडनी आपण असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे. इन दिस प्रोसिजर पेशंट ब्लड इज रिमूव्ड थ्रू अ कन्व्हिनियंट आर्टरी, जनरली रेडियल आर्टरी. बघा, आता या प्रोसिजरमध्ये बॉडीच्या बाहेर तर ब्लड फिल्टर केल्या जात आहे, फिल्टर होत आहे, पण कसं केलं जात आहे, या कंडिशनमध्ये एका कन्व्हिनियंट आर्टरीच्या थ्रू तुमच्या बॉडीमधलं ब्लड जे रिमूव्ह केलं जाते आउटसाइड द बॉडी. ठीक आहे. आता ते कसं केलं जाते की एक कन्व्हिनियंट आर्टरी सिलेक्ट केला जाते. जनरली ते कन्व्हिनियंट आर्टरी तुमची रेडियल आर्टरी असते. या रेडियल आर्टरी म्हणजे तुमच्या रिस्टपासून, तुमच्या रेडियलपासून जी आर्टरी निघते, त्या रेडियल आर्टरीला एक होल केला जाते आणि त्याचा एक बायपास काढला जाते बॉडीच्या बाहेर. ठीक आहे. सच ब्लड इज पंप इन टू द डायलायझिंग युनिट. आणि हे जे ब्लड आहे हे त्या डायलिसिस मशीनच्या डायलायझिंग युनिटमध्ये पंप केलं जाते आफ्टर ॲडिंग अँटीकोॲग्युलंट लाईक हेपॅरिन. आधी त्याच्यामध्ये एक अँटीकोॲग्युलंट ॲड करावं लागतं. तुम्ही विचार करा, तुम्हाला जर कुठं खर्चकलं, रॅश आला बॉडीवर, बॉडीच्या बाहेर जर ब्लिडिंग स्टार्ट झाली, तर विदिन अ फ्यू सेकंद और फ्यू मिनिट, काहीतरी वेळाच्या आत तुमचं जे ब्लड आहे ते क्लॉट व्हायला सुरुवात होते. आठवते ना, ब्लड काय होते, क्लॉट होते बॉडीच्या बाहेर आल्यानंतर. मग आता तुम्ही विचार करा, जर मशीनमध्ये ब्लड चाललं, बॉडीच्या जर बाहेर आलं तर क्लॉट होण्याची शक्यता असते. मग ते क्लॉट होऊ नये म्हणून त्याला अँटी क्लॉटिंग एजंट त्याच्यामध्ये ॲड केला जाते, ज्याचं नाव काय, हेपॅरिन. त्याच्यामध्ये हेपॅरिन ॲड केला जाते. नंतर तो डायलायझिंग युनिटमध्ये काय करायला जाते, पंप केले जाते. द ब्लड इज पास थ्रू अ सेलोफॅन ट्यूब. आणि जे ब्लड ज्या ट्यूबमधून पास होते त्याला आपण सेलोफॅन ट्यूब असं म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर धिस ट्यूब इज इमर्स इन अ फ्लुइड कॉल्ड ॲज डायलासेट. बघा, आता हे जे आपण ट्यूब म्हटलं, सेलोफॅन ट्यूब, हे इमर्स केलेली असते इन अ फ्लुइड, एका फ्लुइडमध्ये, ज्याला आपण डायलासेट म्हणतो किंवा डायलायझिंग फ्लुइड असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे. द डायलासेट इज आयसोमोटिक टू नॉर्मल ब्लड प्लाझ्मा हॅव्हिंग कंपोजिशन ऑफ द प्लाझ्मा फॉर ऑल सबस्टन्सेस एक्सेप्ट द नायट्रोजियस वेस्ट. आता हे जे डायलासाइड आहे हे आयसोमोटिक असते नॉर्मल ब्लड प्लाझ्माला, ज्याच्यामध्ये कंपोजिशन असते प्लाझ्माचं सगळ्या सबस्टन्सेससाठी, फक्त नायट्रोजियस वेस्ट प्रोडक्ट सोडून. ठीक आहे. सेलोफॅन मेम्ब्रेन ॲक्ट्स ॲज अ सेमी परमिएबल मेम्ब्रेन अलाउइंग द पॅसेज ऑफ मॉलिक्युल्स बेस्ड ऑन द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. बघा, आता हे जे सेलोफॅन मेम्ब्रेन त्या डायलायझिंग मशीनमध्ये प्रेझेंट असते, हे काय की एक सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणून वर्क करते. आता सेमी परमिएबल म्हणजे काय की तो जो पॅसेज आहे तो अशा मॉलिक्युलना परमिट करेल
मॉलिक्यूल बेस ऑन द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट, कॉन्सन्ट्रेशनच्या बेसिसवर. ठीक आहे. ॲज नायट्रोजियस वेस्ट आर अब्सेंट इन द डायलासेट, म्हणजेच ऑलरेडी डायलासेटमध्ये नायट्रोजियस वेस्ट प्रोडक्ट अब्सेंट असल्यामुळे दिस सबस्टन्सेस आर मूव्ह फ्रॉम ब्लड टू डायलासिस. डायलासेटमध्ये काय असतात की हे जे सबस्टन्सेस असतात ते अब्सेंट असतात, ज्याच्यामुळे हायर कॉन्सन्ट्रेशनपासून तर लोअर कॉन्सन्ट्रेशनपर्यंत जे नायट्रोजियस वेस्ट आहेत ते ट्रॅव्हल करतील. ठीक आहे. त्याच्यानंतर हेन्स ब्लड इज क्लिअर्ड ऑफ दिस नायट्रोजियस वेस्ट. आणि बघा ब्लडमधले जे नायट्रोजियस वेस्ट होते हायर कॉन्सन्ट्रेशनपासून तर डायलासेटमध्ये गेले लोअर कॉन्सन्ट्रेशनमध्ये. मग या प्रकारे तुमच्या ब्लडमधले जे नायट्रोजियस वेस्ट आहेत, ज्याला आपण वेस्ट प्रोडक्ट म्हटलेलं आहे, ते रिमूव्ह करण्यात येत आहेत. हेन्स ब्लड इज क्लिअर्ड ऑफ दिस नायट्रोजियस वेस्ट सबस्टन्सेस. आणि याच्याचमुळे तुमचं जे ब्लड आहे ते क्लिअर होऊ राहिलं. ब्लडमधले नायट्रोजियस वेस्ट प्रोडक्ट जे आहेत ते तुमच्या डायलासेटमध्ये चालले आणि तुमचं ब्लड नायट्रोजियस वेस्ट प्रोडक्टपासून क्लिअर होत आहे. The cleared blood is then pumped into the back or to the body through a vein after adding antiheparin. आता जे क्लिअर झालेलं ब्लड आहे त्याच्यामधले जे नायट्रोजियस वेस्ट प्रोडक्ट रिमूव्ह केलं आणि जे ब्लड क्लिअर झालं ते वापस आपल्या बॉडीमध्ये पंप करावं लागते. ठीक आहे. ब्लड इज क्लिअर्ड, ब्लड पंप केल्या जाते आणि बॉडीमध्ये, पण केव्हा? व्हेनच्या थ्रू, आर्टरीच्या थ्रू आपण ब्लड घेतलं होतं, व्हेनच्या थ्रू वापस ब्लड काय बॉडीमध्ये काय करणार आहे आपण पास करणार आहे आफ्टर ॲडिंग अँटीहेपॅरिन. पण केव्हा? त्याच्यामध्ये परत अँटीहेपॅरिन ॲड करावा लागतो. जो हेपॅरिन आपण ॲड केला होता कोॲग्युलेट, तो ब्लडला कोॲग्युलेट होऊ देत नव्हता, तोच वापस त्याचा अँटीहेपॅरिन आपल्याला ब्लडमध्ये ॲड करावं लागेल. ठीक आहे. द ब्लड हॅज टू मूव्ह स्लोली थ्रू अ सेलोफॅन ट्यूब. जे ब्लड आहे ते सेलोफॅन ट्यूबमधून एकदम स्लोली मूव्ह करते. ठीक आहे. टू रिमूव्ह अलाऊ मॅक्झिमम नायट्रोजियस वेस्ट, म्हणजे जास्तीत जास्त जे ब्लडमधलं नायट्रोजियस वेस्ट आहे त्याच्यामधून रिमूव्ह झालं पाहिजे, म्हणून जे ब्लड जे आहे ते सेलोफॅन ट्यूबमधून एकदम स्लोली मूव्ह करते. अँड हेन्स द प्रोसेस ऑफ हिमोडायलिसिस इज स्लो. आणि याच्याचमुळे जे डायलिसिस होते, जे हिमोडायलिसिस होते, याची जे प्रोसेस आहे ही एकदम स्लो असते. ठीक आहे. पेरिटोनियल डायलिसिस. आता एक दुसरं डायलिसिस सांगितलं आहे तुम्हाला, पेरिटोनियल डायलिसिस. आता पेरिटोनियल डायलिसिस काय याच्याबद्दल आपण शॉर्टमध्ये पाहून घेऊ. इन दिस मेथड द डायलासाइड फ्लुइड इज इंट्रोड्यूस इन द ॲब्डोमिनल कॅव्हिटी. म्हणजे या मेथडमध्ये जे डायलासाइन फ्लुइड आहे हे तुमच्या ॲब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये इंट्रोड्यूस केला जाते किंवा पेरिटोनियल कॅव्हिटीमध्ये. द पेरिटोनियल मेम्ब्रेन ॲक्ट्स ॲज अ सेमी परमिएबल डायलायझिंग मेम्ब्रेन. आणि त्याच्यामधली जे पेरिटोनियल मेम्ब्रेन आहे हे तुमची सेमी परमिएबल डायलायझिंग मेम्ब्रेन म्हणून ॲक्ट करते. इट इज नॉट ॲज सफिशियंट ॲज हिमोडायलिसिस. परंतु हे जे मेथड आहे जे आपण पेरिटोनियल डायलिसिस म्हणून राहिलो हे आपल्या हिमोडायलिसिस सारखी सफिशियंट मेथड नाही आहे. डायलिसिस इज रिगार्डेड ॲज अ टेम्पररी मेजर अंटिल अ किडनी ट्रान्सप्लांट. आता हे जे डायलिसिस आहे पेरिटोनियल डायलिसिस जे आहे हे एक टेम्पररी डायलिसिस आपण म्हणू शकतो, कारण की जेव्हा किडनी ट्रान्सफर केल्या जाते त्या ट्रान्सप्लांटच्या दरम्यान काही जरी टेम्पररी एक स्पेसिफिक टाईम पिरियडसाठी आपण याचा यूज करू शकतो. जेव्हा रिनल ट्रान्सप्लांट करतो कॅन बी परफॉर्म और समटाइम्स इट ओनली द सपोर्टिव्ह मेजर इन द पेशंट व्हेअर किडनी ट्रान्सप्लांट इज नॉट पॉसिबल. आणि अशा केसेसमध्ये जिथं किडनी ट्रान्सप्लांट पॉसिबल नाही आहे त्या केसेसमध्ये एक सपोर्टिव्ह मेजर म्हणून ही मेथड आपण यूज करू शकतो. कोणती? ज्याला आपण पेरिटोनियल डायलिसिस म्हटलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा तुमच्यासमोर एक डायग्राम दाखवली आहे. एक पेशंट दिसते. हा पेशंट याचं डायलिसिस चालू आहे. म्हणजे या पेशंटचा जो रिनल आहे ते प्रॉपरली वर्क करत नाही, किडनी प्रॉपरली वर्क करत नाही, ॲबनॉर्मॅलिटी आहे किडनीमध्ये. तेव्हा याला जे फिल्ट्रेशन आहे ब्लडचं ते आर्टिफिशियल देण्यात येते, त्याला आपण हिमोडायलिसिस म्हणतो. या प्रोसेस चालू आहे. बघा एका आर्टरीमधून काय केलं आहे ब्लड रिमूव्ह केलं जात आहे आणि हे पंप केलं जात आहे कुठं एका ट्यूबमध्ये, एका बॉक्समध्ये, ज्याला आपण सिलेक्टिव्ह परमिएबल मेम्ब्रेन ट्यूबिंग. आणि या ट्यूबिंगमध्ये जे सिलेक्टिव्ह परमिएबल मेम्ब्रेन आहे याच्यामध्ये ब्लड विथ वेस्ट प्रोडक्ट, म्हणजे हे जे ब्लड असते आणि हे डायलासाइट असते. दिसते तुम्हाला डायलासाइट, हे डायलासाइट सोल्युशन आहे फ्रेश. ठीक आहे. आता हे नॉर्मल आहे, परंतु जेव्हा फिल्ट्रेशन होते तर हे ब्लडमधले जे वेस्ट प्रोडक्ट आहे हे रिमूव्ह केले जात आहेत. कोणामध्ये? तर तुमच्या डायलासाइटमध्ये. म्हणजे वेस्ट प्रोडक्ट पास थ्रू द मेम्ब्रेन. आणि हे सेमी परमिएबल मेम्ब्रेन असल्यामुळे याच्यामधून फक्त नायट्रोजियस वेस्ट प्रोडक्ट जे आहेत ते मूव्ह होऊ शकतात. आणि ते कोणाच्या बेसिसवर होतात? तर प्रेशर ग्रेडियंटच्या, हायर प्रेशरपासून तर लोअर प्रेशरपर्यंत डायलिसिस होत आहे. आणि अशा प्रकारे आर्टिफिशियल डायलिसिस केल्या जाते, ज्याला आपण डायलिसिस म्हणतो किंवा हिमोडायलिसिस म्हणतो. लक्षात येत आहे. हे अशाच पेशंटमध्ये होते की ज्यांची जे रिनल फेल्युअर झालेलं आहे, ज्याच्या किडनी प्रॉपर फंक्शन करत नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा एक
नेक्स्ट टॉपिक आहे ज्याला आपण किडनी ट्रान्सप्लांट म्हटलेला आहे. आता किडनी ट्रान्सप्लांटबद्दल काय सांगायचं की इट इज अ ऑर्गन ट्रान्सप्लांट ऑफ हेल्थी किडनी इनटू अ पेशंट विथ एन स्टेज ऑफ रिनल डिसीज. एखाद्या पेशंट त्याच्या रिनल डिसीजच्या एगेन स्टेजला असेल तेव्हा एखाद्या नॉर्मल हेल्थी पर्सनची जे किडनी आहे, जो ऑर्गन आहे किडनी, त्याला ट्रान्सप्लांट करणे, ट्रान्सप्लोर्ट करणे, अशाच कंडिशनला आपण किडनी ट्रान्सप्लांट म्हणतो. ठीक आहे. इट इज द अल्टिमेट ट्रीटमेंट ऑफ किडनी फेल्युअर. एक अल्टिमेट ट्रीटमेंट किडनी फेल्युअरवर म्हणून आपण किडनी ट्रान्सप्लांटला ओळखतो. किडनी ट्रान्सपोर्टेशन कॅन बी. आता किडनी ट्रान्सपोर्टेशन कोणत्या कोणत्या वेजनी केल्या जाऊ शकते ते आपण बघूया. पहिलं काय, कॅडव्हेरिक डिक्रीज डोनर. आता कॅडव्हेरिक डिक्रीज डोनर म्हणजे काय की आपण फ्रॉम डेड पर्सन, एखादा डेड पर्सन आहे त्या डेड पर्सनची किडनी म्हणजे जस्ट डेट झाली आहे काहीतरी हवर्स अगोदर, काहीतरी स्पेसिफिक टायमिंग असते, त्या टायमिंगमध्ये डेड पर्सनची जर किडनी आपण रिमूव्ह केली आणि एका त्या पेशंटमध्ये जर ॲड केली तर ते पॉसिबल आहे किडनी ट्रान्सप्लांट. ठीक आहे. अशा कंडिशनला आपण काय म्हणतो, कॅडव्हेरिक ऑर डिक्रीज डोनर. ठीक आहे. नेक्स्ट आहे लिव्हिंग डोनर. तो तर डेड डोनर होता, पण लिव्हिंग डोनर पासून पण घेऊ शकतो. लिव्हिंग डोनर फ्रॉम लिव्हिंग पर्सन. एखाद्या लिव्हिंग पर्सन पासून सुद्धा आपण काय करू शकतो की त्याच्यामधली दोन आपल्यामध्ये एक्सक्रेटरी सिस्टीममध्ये 2 किडनी असतात. जनरली जर विचार केला तर एक किडनी सफिशियंट आहे आपल्या बॉडीमधलं एक्सक्रेटरी जे वेस्ट आहे ते रिमूव्ह करण्यासाठी. त्यामुळे एका किडनीसोबत सुद्धा एक पेशंट जिवंत राहू शकतो. ठीक आहे. त्यामुळे लिव्हिंग डोनरपासून सुद्धा आपण काय करू शकतो, किडनी ट्रान्सप्लांट करू शकतो. आता लिव्हिंग डोनरमध्ये 2 टाईप्स येतात. एक म्हणजे लिव्हिंग रिलेटेड आहे आणि दुसरा लिव्हिंग नॉन रिलेटेड आहे. लिव्हिंग रिलेटेड म्हणजे डोनर तुमचा रिलेटिव्ह असेल, तुमच्या रिलेशनमध्ये असेल, आणि दुसरा काय लिव्हिंग नॉट रिलेटेड म्हणजे तो तुमचा रिलेटिव्ह नसेल. ठीक आहे. अशा 2 वेजनी सुद्धा आपण किडनी ट्रान्सप्लांट करू शकतो. टू चेक द कम्पॅटेबिलिटी ऑफ डोनर अँड रिसिव्हर ऑफ किडनी. म्हणजे आता जर किडनी आपल्याला एका डोनरकडून घेणं आहे आणि एका रिसिव्हरला देणं आहे, म्हणजे एका हेल्थी पर्सनची रिमूव्ह करून एका त्या पेशंटला रिमूव्ह करणं आहे, त्यासाठी दोन्ही पर्सनच्या म्हणजे डोनरची आणि रिसिव्हरची दोघांची सुद्धा एक टेस्ट केली जाते त्या किडनीची कम्पॅटेबिलिटी चेक करण्यासाठी. ते म्हणजे HLA टेस्ट. आता HLA टेस्ट काय आहे तर ह्युमन ल्युकोसाइट अँटीजन ही टेस्ट केली जाते to check the compatibility of the kidney. That is all about the kidney transplant and hemodialysis. अशा कंडिशनला ह्या दोन्ही प्रोसेस केल्या जातात जिथं तुमच्या किडनीज अजिबात फंक्शन करत नाही. ठीक आहे. अँड हिअर इज अवर चॅप्टर एंडेड. एक्सक्रीशन अँड ऑस्मोरेग्युलेशन हा चॅप्टर आपला इथं एंड झालेला आहे. जर या चॅप्टरच्या तुम्हाला नोट्स हव्या असतील तर नक्कीच मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करू शकतो. ठीक आहे. आणि याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट चॅप्टर कंटिन्यू करायचा आहे. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोचवा. कारण मराठी भाषेमध्ये आपण आपले जे लेक्चर्स आहेत ते इथं डिलिव्हर करत आहेत, जेणेकरून आपल्या भागातील मुलांना पाहिजे त्या प्रमाणात ह्या गोष्टी समजावल्या हव्यात. ठीक आहे. तर अभ्यास करा, काळजी घ्या. काही अडचण असेल तर नक्की माझ्यापर्यंत पोचवा. तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.